चला उमेश याचा पुढचा चेंडू, नवीन फलंदाज कोण आहे? संतोष कोळेकर, सॉरी SK. चला पहिला चेंडू फटका मारण्याचा प्रयत्न, एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी उमेश, नावाजलेले कसलेले गोलंदाज. चला शिट्ट्या मारू नका, अरे का इकडे भांडणं चाललेत का? हा चला लाईनमॅन कोण गेलेत का तिकडे? किरण, लेग साइडला लाईनमॅन आहेत का? लेग साइड. हा एक मिनिट. चला इथे जे समोर उभे आहेत त्यांनी मागे सरका. जे स्कोर लिहितायत त्यांना कुणालाही मॅच दिसत नाहीये, प्लीज मागे सरका. चला थोडस मागे सरका. आणि आपल्या गोंधळामुळे कोणत्या खेळाडूंना आपलं लक्ष क्रिकेटवर ठेवता येत नाही, तेव्हा काळजी घ्या. चला पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर उमेश, त्याला सामना करणार आहे तो SK. स्ट्राइक अंकुश, नॉन स्ट्राइक SK, गोलंदाज उमेश. धाव संख्या झालेली होती 9. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू, धाव संख्या झालेली आहे 9. चला उमेशाचा पुढचा चेंडू, उंच हवेमध्ये टोललेला चेंडू, DLF मॅक्सिमम, षटकार. अंकुश सोलापूर घोड्याची ताकद या ठिकाणी दाखवताना. उत्कृष्ट असा फटका या ठिकाणी. दोन ओव्हर 15. चला पुढचा तसेच याच्या अगोदरच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी ईगल्स 11ला शेवटच्या षटकामध्ये फक्त 6 धावांवरच रोखलं होतं, तो ओमकार पेंडारे. याचा पहिला चेंडू सामना करणार आहे तो SK. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अयशस्वी प्रयत्न. एक निर्धाव, एक चोरटी धाव घेण्यात फलंदाज यशस्वी. पुन्हा एकदा स्ट्राइकवर आलेला आहे तो अंकुश. या आधीच्या चेंडूवर एक खूप मोठा षटकार त्याच्या बॅटीतून पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा उंच फटका मारण्याचा प्रयत्न, एक चांगला ग्राउंड शॉट, पण एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालेला आहे फलंदाज. चला एक ओव्हर थ्रोची रन, धाव संख्येत भर, धाव संख्या झालेली आहे ती 18. ओमकार याचा पुढचा चेंडू, ओमकार याचा पुढचा चेंडू, त्याला सामना करणार आहे तो अंकुश. चला गोंधळ करू नका, निर्णय झालेला आहे, सर्व झालेला आहे. ईगल्स 11 याच संघाचा जास्त आवाज येतोय, तेव्हा कृपया करून थोडस शांतता राखा. पहिला षटकार, त्याच्यानंतर एक चौकार. अंकुश, खूप उत्कृष्ट अशी फलंदाजी या ठिकाणी आपल्या कडून पाहायला मिळते. चला सामना पुढे घ्यायचा आहे, स्पीडअप घ्यायचा आहे. धाव संख्येत भर, धाव संख्या झाली ती 22. ओमकार याचा पुढचा चेंडू, उंच हवेमध्ये टोललेला चेंडू, खेळाडू त्याच्या खाली येतोय, जेल सुटलेला आहे. अंकुश याला जीवनदान मिळून पंचांकडून वंडी घोषित. एका धावेच्या मदतीने धाव संख्येत भर, धाव संख्या झाली ती 23. झालाय 23. ओमकार याचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा उंच हवेमध्ये टेललेला चेंडू, DLF मॅक्सिमम.
उमेश याच्या बॅट मधून आलेला दुसरा षटकार. चला अंतिम चेंडू. धावसंख्या झालेली ती 29. ओमकाराचा पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू, तितकाच मोठा तगडा प्रहार अंकुशाच्या बॅट मधून. धावबाद झालेले आहेत एसके. एक धाव, चोरटी धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 30. 3 ओव्हर 30 धावा विजयासाठी. 18 चेंडू मध्ये 31 धावांची गरज. आई भराडी या संघास, मोंडे ब्रदर्स या संघास विजयासाठी 31 धावांची गरज. विजयासाठी 31 धावांची गरज. आई भराडी यांनी गोलंदाजी करताना 3 षटकामध्ये 30 धावा केलेत. चला सामना त्वरित चालू करायचा आहे. पंच मोंडे ब्रदर्स यांनी आपले सुरुवातीचे दोन्ही फलंदाज मैदानावरती पाठवायचे आहेत व आई भराडी यांनी आपले सुरुवातीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. यानंतर आजा चाललाय यानंतरचा होणारा सामना ईगल्स 11 वर्सेस वीर मराठा यांच्यामध्ये सेमीफायनल नंबर 2. सेमीफायनल नंबर 2 आहे ना ही. 31 ला विन आहे. 30 झालं, 31 ला विन. चला हॅलो हॅलो पंचांनी सामना चालू करायचा आहे त्वरित. उमेश आणि विक्की दोन्ही फलंदाजांच्या प्रत्येक षटकारावरती
201 रुपयाचं पारितोषिक बजरंग मोंडे यांच्याकडून. ईगल्स विन. यानंतरचा होणारा सेमीफायनलचा मुकाबला ईगल्स 11 वर्सेस वीर मराठा प्रतिष्ठान. ईगल्स 11 यांनी नाणेफेक जिंकलेली आहे. हा चला, जयवंत सुर्वे व सनी सुर्वे यांच्यामध्ये सेमीफायनल फायनल मध्ये जागा मिळवण्यासाठी होणारा हा सामना. चला, सामना चालू झालाय. सामना चालू करा. चला, पंच. पहिला चेंडू, उत्कृष्ट टोललेला चेंडू, 2 खेळाडूंना भेदून चेंडू, 2 चोरट्या धावा घेण्यात फलंदाज यशस्वी. 2 चेंडू 3 धावा. ईगल्स 11 यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि सुरुवातीचे दोन्ही फलंदाज वाईड बॉल मारण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी प्रयत्न. 1 चोरटी धाव घेण्यात यशस्वी. धाव संख्या 3. 3 चेंडू 4 धावा. सॉरी, चला, एस के यांचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो पहिला चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडू. विक्की आणि उमेश. सामना स्पीडअप घ्या जरा. चला, पुढचा चेंडू एस के यांचा वाईड बॉल, अवांतर धाव. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती 5. 4 चेंडू 5 धावा. एस के याचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा अयशस्वी प्रयत्न. 1 चोरटी धाव घेण्यात यशस्वी. लाईनमॅन आहेत का तिकडे? चला, चला, एस के पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर. सामना करणार आहे तो उमेश, डावखुरा फलंदाज. पुन्हा एकदा पंचांकडून वाईड बॉलचा इशारा, अवांतर धाव. एस के याचा पुढचा चेंडू, त्याला सामना करणार आहे तो उमेश. उंच हवेमध्ये टोलेला की चेंडू, खूप उंच गेलेला आहे चेंडू, परंतु खेळाडूला तो काही झेल टिपता नाही आलेला आहे. 2 चोरट्या धावा घेण्यात फलंदाज यशस्वी. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 9. प्रकाश चोरगे नेक्स्ट बॉलर.
नवीन गोलंदाज सचिन. हो काय लस्सी आहे का दादा? हो आईस्क्रीम वाले लस्सी आहे. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं आणि महत्वाचं शतक घेऊन येत आहे तो सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये सचिन. सचिन याला सामना करणार आहे तो स्टार फलंदाज विकी. स्ट्राईक विकी, नॉन स्ट्राईक उमेश. वाईड बॉल, अवांतर धाव. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती 9 10 सॉरी. सचिन याचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा वाईड बॉल. नाही सॉरी, अवांतर धाव नाहीये. सचिन याचा पुढचा चेंडू. सामना करणार आहे तो विकी. उंच हवेमध्ये टोलला चेंडू. प्रेक्षक क्षेत्रामध्ये येऊन धडकलेला चेंडू. हा 6 षटकार. षटकार विकी याच्या बॅटमधून आलेला पहिला षटकार. बजरंग मोंडे यांनी त्यांच्या प्रत्येक षटकारावरती 201 रुपयाचं पारितोषिक लावलेलं होतं आणि पहिलाच या ठिकाणी वाईड बॉल, अवांतर धाव. सचिन याचा पुढचा चेंडू. बचावात्मक पवित्र्यात विकी. एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी. धाव संख्या झाली ती 18. विजयासाठी 13 धावांची गरज. वाईट आहे आणि +1 ने आता एक सिंगल आयडी आहे. स्ट्राईकला कोण आहे? विकीच आहे. त्यानेच मारला काय? चांगलाच टोलवलेला चेंडू. 2 चोरट्या धावा घेण्यात यशस्वी विकी. 4 चेंडू 20 धावा. तसेच या ठिकाणी आमचा मित्र दीपक मोंडे उर्फ पिस्तूल यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कमिटीच्या वतीने त्यांचेही स्वागत. 9 धाव संख्या झाली ती 22. विजयासाठी 7 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. चला पंचांकडून 1 धाव घोषित. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती 23. विजयासाठी 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. मोंडे ब्रदर्स या तुल्यबळ संघास 6 चेंडू 8 धावा. तेवीस झालाय स्कोर. दोन्ही संघाचे 12वा खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या सगळ्यांच्या समोर स्कोर लिहिला जातोय. एकदा चेक करा असेल तर. चला वाईट किती टाकले? वाईट किती टाकले? तीन टाकले. 3 टाकले बघ ना. 2च टाकले रे तो.
त्याच्या अगोदरचा व्हाईट नव्हता. बॅट्समननी व्हाईट मागवला. मयूर, तुमचा संघ आमचा आवडता संघ आहे यार. तुमच्या बाबतीत राजकारण नाही करणार आम्ही. चला सामना चालू करा. अंकुशाचा पुढचा चेंडू, पहिलं वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून अंतिम शतक घेऊन येत आहे अंकुश. पहिला चेंडू, निर्धाव चेंडू. अच्छा, थांबा. तोड बोलून बोलून पाक हे झालंय. अरे काहीतरी ऑब्जेक्शन घेतलंय त्यांनी म्हणून थांबलेत. अरे म्हणूनच थांबलंय मॅच. चला अंपायर, काय डिसिजन तुमचा? अरे पण एका पहिल्या पण पहिल्या कसं अंपायरने थोडी दिले. थांब थांब थांब. हो, पंच काय, कसला कसला हे ऑब्जेक्शन आहे? पंच, चला कॅप्टन कोण आहे? विक्की. कमिटी 40 रुपये. 2 मिनिटं सांगतो. कमिटीचा खजिनदार कोण आहे? स्वप्नील. कमिटीतर्फे यांना 40 रुपये द्या, 2 लस्सीचे. युट्यूब द्या. ते बघा, ते नाही नाही राहून दे, कशाला. ते बघा तिकडे स्वप्नील आहे, जावा तिकडे. आहे का अजून शिल्लक? बघा तुम्हाला ठेवलेली असली तर एखादी. चला सामना चालू करा. अक्षय, बाकीच्या खेळाडूंना सगळ्यांनी बाहेर या. कम ऑन दीपक. चला सामना चालू होतोय का अक्षय? हॅलो हॅलो.
ए अमरप्पा, अमर कुठे जा, तू जा तिकडे, तिथे जाऊन थांब. मॅच चालू ठेवा पंच, तुम्ही मॅच चालू ठेवा. स्कोर झालाय 25. चला, 4 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. कृपया करून सर्वांना विनंती आहे की सामन्यामध्ये व्यत्यय नाही आणायचा आहे. पंच तुम्ही सामना चालू ठेवा. चला, जो संघ तुम्हाला कोऑपरेट करत नसेल त्यांना पेनल्टी द्या. चालू ठेवा सामना, मैदानाच्या बाहेर काही होऊ दे. अरे त्यांना तुम्ही जावा ना तिकडे यार, तुम्ही थांबलाय, जाऊन भांडणं तर थांबवा तिथे, काय मगजमारी करताय. विकी विकी तू बॅटिंग कर विकी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, पंचांकडून 1 लेग बाईची धाव घोषित. 3 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. चला, बाकीच्या खेळाडूंनी आता आवाज पूर्ण बंद करा. चला, सामना चालू ठेवा. पंच सामना चालू ठेवा. अंकुश आपण अंकुशाचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो उमेश. उंच फटका मारण्याचा प्रयत्न अयशस्वी प्रयत्न. 1 चोरटी धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 27. 2 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. 2 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. चला, शांत बसा, सगळ्यांनी शांत बसा, शांतता राखा. मामा भांजांची जोडी या ठिकाणी. बॉलर मामा, त्याला सामना करतोय तो विकी भातचा, अंकुशाचा भातचा. उत्कृष्ट असा निर्धाव चेंडू. विकी जो की पाटण तालुक्यामध्ये एक चांगला बॅट्समन म्हणून प्रसिद्ध आहे. निर्धाव असा चेंडू. 1 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. पुन्हा एकदा सांगतोय, अंतिम चेंडू आहे. जोपर्यंत पंच आपला निर्णय घोषित करत नाहीत तोपर्यंत कोणी आतमध्ये जायचं नाहीये. 1 चेंडू मध्ये 4 धावाची गरज आहे. पंच, काय आहे आपला निर्णय? चला, चौकार. या ठिकाणी अतिशय रोमहर्षक स्थितीमध्ये येऊन त्यांनी हा सामना जिंकलेला. 1 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. चला, खूप सारे सलमान खान या ठिकाणी आपल्यास पाहायला मिळत आहेत.
चला, खूप चांगल्या खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी. सामना संपलेला आहे, तेव्हा कृपया करून आपला फोटो सेशन वगैरे मैदानच्या बाहेर करा प्लीज. मोंडे ब्रदर्स, चला सेमी फायनलचा पुढचा सामना ईगल्स 11 वर्सेस वीर मराठा. या पुढचा सामना गाईला कोण नाही आहे. चला, कोण आहे याच्यातला मॅन ऑफ द मॅच कोण आहे? जिंकलेल्यामध्ये जायला लागणार.